जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला शिक्षक पात्रता परीक्षा TATचा पेपर क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. संच D ची ही प्रश्नपत्रिका आहे. एकूण 150 गुणांचा पेपर आहे आणि पेपर सोडवण्यासाठी 150 मिनिटे म्हणजेच 2.5 तास वेळ देण्यात आलेला आहे. पहा, या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून सर्व सूचना वाचायच्या आहेत. मराठी या विषयावर आधारित 1 ते 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. इंग्रजी या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 31 ते प्रश्न क्रमांक 60 पर्यंत 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 90 असे 30 प्रश्न 30 गुणांसाठी आहे. आणि सामाजिक शास्त्र या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 150 असे एकूण 60 प्रश्न 60 गुणांसाठी आहे. या अगोदरच आपण पेपर 1 वर देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि पेपर 1 चा देखील सराव करा. पहा, आता आपण इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू. क्वेश्चन नंबर 31. चूज द करेक्ट फ्रीजल वर्ब टू फिल इन द ब्लँक. कैलास tried his level best but could not dash his examination. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, गेट थ्रू. क्वेश्चन नंबर 32. आयडेंटिफाय which part of the sentence has an error. This kind of trousers are rather expensive to buy. No error. A, B, C आणि D. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, A. क्वेश्चन नंबर 33. Choose the alternative that best expresses the meaning of the given idiom. To spill the beans. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, to reveal secret information. क्वेश्चन नंबर 34. Rearrange the jumbled parts of the sentence which are labeled P, Q, R and S to produce a meaningfully correct sentence. P, and who would also handle my business well. Q, I am looking for a son-in-law. R, to my daughter. S, who would be a good husband. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, QSRP. क्वेश्चन नंबर 35. चूज द सुटेबल आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. वन ऑफ डॅश डॅश मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ malnutrition is dash dash unhealthy lifestyle. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, द एन. क्वेश्चन नंबर 36. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ही हंग द पिक्चर ऑन द वॉल. क्वेश्चन नंबर 37. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स. बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम डॅश डॅश डिझायर्स विल लीड टू escape dash dash sufferings. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, from. क्वेश्चन नंबर 38. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स. माय फ्रेंड यूज टू रिगेल अस विथ anecdotes. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, एंटरटेन. क्वेश्चन नंबर 39. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज ऑपोजिट इन मिनिंग to the underlined word. He climbed up a stationary wagon. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, मूविंग. क्वेश्चन नंबर 40. चूज द करेक्टली स्प्लिट वर्ड. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, वर्सटाईल. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन बाय सिलेक्टिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन नंबर 41 to 45. त्या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित आपल्याला क्वेश्चन आन्सर कंप्लीट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 41. बदनी ठाकूर ऑफ्टन रिमेंबर हिज अनसेस्टर्स बिकॉज. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, ही वॉज नॉट हॅपी विथ हिमसेल्फ. क्वेश्चन नंबर 42. ठाकूर टोल्ड स्टोरीज अबाउट हिज
ancestors whenever he. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. वॉज इनकरेज बाय समवन और फ्रेंड्स. क्वेश्चन नंबर 43. द इम्पॅक्ट ऑफ द स्टोरीज ऑन हिज फ्रेंड्स वॉज दॅट डे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. वेअर ग्रेटली अम्यूज. क्वेश्चन नंबर 44. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ हिज स्टोरीज वॉज दॅट डे. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ऑलवेज हॅड समथिंग न्यू टू ऑफर. क्वेश्चन नंबर 45. हिज ॲटिट्यूड टू हिज अन्सेस्टर्स वॉज वन ऑफ. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ॲडमिरेशन. क्वेश्चन नंबर 46. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश वर्ड टू डॅश डॅश वाईज इज सफिशियंट. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. द. A word to the wise is sufficient. Question number 47. Choose the correct alternative to fill in the blanks. People who are averse dash dash hard work generally do not success dash dash life. Right answer आहे option number 2. To in. People who are averse to hard work generally do not success in life. Question number 48. Identify the figure of speech in the given line. On the deck, the rover takes his stand. Right answer आहे option number 3. Inversion. Question number 49. Choose the correct passive construction of the given sentence. A lady missionary gave him a black bow. Right answer आहे option number 1. He was given a black bow by lady missionary. Question number 50. Choose the correct indirect narration for the given sentence. Ramesh said to the astrologer, when shall I get at him? Right answer आहे option number 3. Ramesh asked the astrologer when he would get at him. Question number 51. Select the combination of numbers so that the alphabets arranged accordingly will form a meaningful word. Right answer आहे option number 4. Question number 52. Choose the correct simple sentence for the given sentence. He finished his homework and put away his books. Right answer आहे option number 1. Having finished his homework, he put away his books. Question number 53. Name the underlined clause in the given sentence. The house where the accident occurred is nearby. Right answer आहे option number 2. Adjective clause. Question number 54. Choose the correct passive degree for the given sentence. The lion is the most ferocious of all animals. Right answer आहे option number 3. No other animal is as ferocious as the lion. Question number 55. State what part of speech is the underlined word. My views are quite in accordance with those of the University Commission. Right answer आहे option number 2. Demonstrative pronoun. Question number 56. Identify the tense of the given sentence. The world has been infected with our ill manners. Right answer आहे option number 3. Present perfect tense. Question number 57. Choose the word nearest in meaning to the given word. Assimilate. Right answer आहे option number 1. Absorb. Question number 58. Choose the word opposite in meaning to the given word. Dearth. Right answer आहे option number 3. Abundance. Question number 59. Choose the most suitable one word from the given expression. A person who does not believe in the existence of God or gods. Right answer आहे option number 4. Atheist. Question number 60. Select the appropriate alternative to fill in the blank. The accused dash dash to the judge for mercy. Right answer आहे option number 1. Appealed. या ठिकाणी आपण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 ची इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.